नमस्कार. कशा आहात? मजेत ना? मी परत घेऊन आली आहे जादू. होय, आपलं रोंडाबांचं पुस्तक वाचाल तर वाचाल ह्या सिरीजमध्ये मी संगीता नवघडे आपलं परत स्वागत करते. आणि आजचा दिवस 10वा आहे. ह्या 10व्या दिवसामध्ये काय दिलं आहे तर चला बघूया. प्रत्येकांसाठी जादूचे धुलीकरण. कृतज्ञतेची परतफेड करणे यापेक्षा दुसरं कोणतंही काम अधिक तातडीचं असू शकत नाही. आपण जेव्हा कृतज्ञ असतो आणि त्याची परतफेड आपण आभार आणि कृतज्ञतेने करतो, तेव्हा तुमच्या जीवनात यापेक्षा कुठलंच महत्त्वाचं काम असू शकत नाही. प्राचीन आध्यात्मिक शिकवण सांगते की जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला मनापासून भरभरून काही देता, त्याच्या शतपटीने ते तुम्हाला परत मिळते. म्हणूनच दुसऱ्या व्यक्तीकडून काही मिळालं तर त्याबद्दल कृतज्ञ असणे आणि लगेच त्याचे आभार मानणे हे तातडीचं तर आहेच, पण तुमच्या आयुष्यात सुधारणा घडवून येण्यासाठी ते महत्त्वाचे देखील आहेत. येस, तुम्ही जेव्हा कृतज्ञ असाल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर काही मिळेल. कृतज्ञतेची ही शक्तिशाली ऊर्जा आहे आणि या ऊर्जेला तुम्ही जशी दिशा द्याल त्या दिशेने ती जाते. कृतज्ञतेची ऊर्जा चमकणाऱ्या जादूच्या धुलीकरणासारखी असते. जसं तुम्हाला वाटतं तसं ते कोणाकडनं तुम्हाला काही मिळालं तरी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा शब्दशः तुम्ही त्या व्यक्तीवर जादूचे धुलीकरण शिळकवता. येस, जसं तुम्ही त्या व्यक्तीला तुम्हाला कोणी मदत केली आणि तुम्ही त्यांना फक्त थँक्यू म्हटलं, कृतज्ञता असणं व्यक्त केलं, तर तुमच्या जीवनामध्ये अधिक ते येणारच, पण त्याच्या जीवनामध्ये धुलीकरण म्हणजे जादूचे धुलीकरण फिरवल्यासारखं होणार. आणि प्रत्येक दिवस आपण प्रत्येक व्यक्तीला कृतज्ञ असला पाहिजे. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला चहा दिलं, तुमच्याने तुम्हाला स्वयंपाक करून दिलं, तुम्ही बाहेर ठिकाणी राहत असाल, मेसमधून तुम्हाला टिफिन येत असेल, त्या व्यक्तीला तुम्हाला धन्यवाद द्यायचा आहे. एका ठिकाणून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जेव्हा प्रवास करता, त्या व्यक्तीला तुम्हाला धन्यवाद द्यायचा आहे. त्या व्यक्तीने तुम्हाला वेळेवर पोहोचवलं त्याकरता. आपल्याकडे जे कामगार असतात, सफाई कामगार असतात, त्यांच्यासाठी आपल्याकडे सार्वजनिक शौचालय असते, ते शौचालय साफ करणारे व्यक्ती असतात, त्यांनासुद्धा आपण धन्यवाद म्हणायचं आहे. तुम्हाला कोणी ईमेल करतो, तुम्हाला कोणी फोन करतो आणि तुमच्याशी बोलतो, तुमच्याशी बोलल्यानंतर त्याला खूप बरं वाटतं, तेव्हा तुम्ही त्यालासुद्धा थँक्यू म्हणायचं आहे. आणि तुमच्या जीवनात तर बदल होणारच आणि त्याचप्रमाणे इतरांच्या जीवनात बदल होणार. जसं इथे दिलं आहे की आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलं आणि एखाद्या हॉटेलच्या तिथल्या वेटरने आपला टेबल साफ केला, आपल्याला पाणी आणून दिलं, आपल्या जेवणाचं आणून दिलं, त्याला थँक्यू म्हणा, एक स्माईल द्या. बघा, एक स्माईल आणि एक थँक्यू हे तुमच्या जीवनातलं तुम्हाला मिळालेलं एक वरदान आहे. आणि हे वरदान तुम्ही जसं दुसऱ्यांना द्याल तसं तुम्हाला ते परत मिळणार. एक स्माईल आणि एक थँक्यू. फक्त कृतज्ञतेचा भाव की मला काहीतरी मिळालं आहे, मला मिळालं आहे, हे जेव्हा तुम्ही म्हणाल तर तुमच्या जीवनामध्ये अधिक प्रमाणात दिलं जाईल. आणि इथे तुम्हाला तुमच्या आज घरी बसा आणि तुम्हाला तुमच्या आजपर्यंत तुम्ही कोणाला थँक्यू म्हटलं आहे, कशासाठी थँक्यू म्हटलं आहे, आणि हे थँक्यू तुम्ही प्रत्यक्ष म्हणू शकता किंवा तुम्ही आपल्या नोटबुकामध्ये लिहू शकता की थँक्यू, त्या व्यक्तीने मला मदत केली. आणि हो शकेल तर त्या व्यक्तीला फोन करून त्या कृतज्ञता आहे, मी तुझी कृतज्ञ आहे कारण की तू मला तेव्हा मदत केलीस, तुझ्या मदतीशिवाय मी करू शकले नसते, असं जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला म्हणता, त्या व्यक्तीच्या जीवनात आणि तुमच्या जीवनातसुद्धा फरक पडतो. आणि माझ्या जीवनात तर फरक पडलाच आहे. आता वेळ आहे तुमची. तुम्हालासुद्धा तुमच्या जीवनात फरक पाडायचा असेल तर कृतज्ञतेचं जादूचा शिळकाव तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये करायचा आहे. करणार ना? तर परत भेटूया उद्याला. नमस्कार आणि थँक्यू सो मच. तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याकरता. आणि परत आपण रोंडाबांचं पुस्तकाचं वाचन करूया अशाच रीतीने. थँक्यू सो मच. तुम्ही माझे व्हिडिओ बघणार त्यासाठी थँक्यू.